Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दिल्लीतील रामलीला मैदानावर आज रविवारी काँग्रेसची वोट चोर गद्दी छोड रॅली सुरू आहे. पक्षाचे खासदार राहुल गांधी म्हणाले की आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत म्हणतात की जग सत्याला नाही तर शक्तीला पाहते. भागवत यांच्यासाठी सत्ता महत्वाची आहे तर आमच्यासाठी सत्य महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या की जीवनात मताचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. आज न्यायालयावर दबाव आहे. सर्व माध्यमे अंबानी अदानींची आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना विविध आरोप लावून तुरुंगात टाकण्याचं काम भाजप करत आहे. आजच्या रॅलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी केली. वोट चोर गद्दी छोड आणि मोदी तेरी कब्र खुदेगी अशा घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधाचे बॅनर हाती घेतले होते. एअरलाइन्समध्ये इंडिगो कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने मध्यंतरी बेळगाव विमानतळातून उड्डाण घेणाऱ्या विमान फेऱ्या रद्द झाल्या होत्या, परंतु आता विमानसेवा पूर्वपदावर आली आहे. आज रविवार दिनांक 14 डिसेंबरपासून बेळगाव दिल्ली विमान फेरी नियमित सुरू झाली आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिल्लीसह इतर शहरांच्या विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातून सध्या बेंगळूर, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर, मुंबई व दिल्ली येथे विमान सेवा सुरू आहेत. केवळ विमान कंपन्यांमधील कर्मचारी कमी असल्यामुळे काही दिवसांसाठी विमानसेवा रद्द करण्यात आल्या होत्या, परंतु या सेवा कायमच्या रद्द नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. शिवाय बेळगाव दिल्ली विमानसेवा आजपासून पुन्हा नियमित सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमान प्रवासाचा आनंद घ्यावा असे कळवण्यात आले आहे. गोव्याहून बेळगावकडे येताना शनिवारी रात्री 11च्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार रस्त्यावरील वळण समजून न आल्याने चालकाचा ताबा सुटला, कारण रस्त्यावर कोणताही दिशादर्शक फलक नसल्याने वळणाची माहिती चालकाला मिळाली नाही. शिवाय रस्त्याच्या कडेने वाढलेली झुडुपे आणि नादुरुस्त रस्ता यामुळे अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. ही घटना बेळगाव जांबोटी मार्गावर घडली असून अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र कारमधील प्रवासी आणि चालक यांची ओळख मिळालेली नाही. स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे रस्ता दुरुस्ती, झाडाझुडपांचे छाटणी आणि दिशादर्शक फलक बसवण्याची मागणी केली असली तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अपघातांचा धोका कायम आहे. 2 महिन्यांपूर्वी बेळगाव ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सांगत अगरबत्ती व्यापाराने सुमारे 8 कोटी रुपयांना फसवल्याची घटना ताजी असतानाच आता भोंदूबाबा ग्रामीण भागातील लोकांना प्रत्येकी 25 ते 30 हजारांना लुटत आहेत. शांतीपूजा करण्याच्या बहाण्याने ही लूट सुरू आहे. बेळगाव तालुक्यातील पश्चिम भागातील काही खेड्यांमध्ये काही दिवसांपासून शांतीपूजेचा प्रकार वाढीस लागला आहे. अनेकांच्या वैयक्तिक समस्या असतात. अशा लोकांच्या घरी जाऊन हे भोंदू बाबा धनप्राप्ती, पुत्रप्राप्ती, सुख व समाधान प्राप्ती अशी आमिषे दाखवत शांतीपूजा करण्याचा आग्रह करत आहेत. श्रीमंत होण्याची स्वप्ने दाखवून पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची भली मोठी यादी तसेच सुमारे 10,000 रुपये दक्षिणा अशी यादी देत आहेत. हा एकूण खर्च 30,000पर्यंत जातो. अशा स्थितीने अडकलेले काही लोक 30,000 रुपये देऊन अशा पूजा करून घेऊ लागलेत. काही लोकांनी तर कर्ज काढून ही पूजा करवून घेतली आहे, मात्र त्यांना कसलाच लाभ झालेला नाही. त्यामुळे फसले गेल्याचं त्यांना समजलं असलं तरी याविरुद्ध तक्रार करत नाहीत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनानेच पुढाकार घेऊन तोडगा काढावा आणि भोंदू बाबांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. गेल्या महिन्याभरापासून उच्छाद मांडलेल्या हत्तींनी आता दिवसाढवळ्याही रस्त्याच्या बाजूला बिनधास्तपणे आपला वावर सुरू केल्यानं नागरिकातून घबराटीचं वातावरण पसरलंय.
गेल्या 8-10 दिवसांपासून मेथीतळा बिंबेगाळी परिसरात ठाण मांडून तिथल्या भात पिकांचं प्रचंड नुकसान केलं होतं. आता राष्ट्रीय महामार्ग आणि शिंपेवाडी गावांच्या शिवारात त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि शिंपेवाडी करंजाळ रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या गुंजीचे देवस्थान गोटून देवजवळ काल शनिवारी सायंकाळी 5च्या सुमारास थांबले होते. त्याचवेळी गुंजीचे शेतकरी प्रसाद घाडी आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या जनावरांसह घरी येत असताना वाटेवरती 2 हत्ती आपल्या लहान पिल्याला मधोमध घेऊन थांबल्याचे दिसून आले. भर दिवसाही हत्ती रस्त्याशेजारी मुक्त संचार करत असल्याने गुंजी परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे. तसेच हत्तींच्या बंदोबस्ताकडे अरण्य खात्याने दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकातून होत असून नाराजी व्यक्त केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ झाली. देशातून बांगलादेशला कांद्याची निर्यात वाढली आहे. त्यामुळे कांदा दरामध्ये वाढ पाहायला मिळाली. काल शनिवारी देखील प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ झाली होती. 4 दिवसात कांदा दरामध्ये पुन्हा प्रति क्विंटल 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. कर्नाटकातील जुना व नवीन, महाराष्ट्रातील जुना तसेच पांढरा कांद्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. बाजारात सध्या जुन्या कांद्याची आवक होत आहे. नवीन कांदा 15 दिवसानंतर दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच जुने कांदे देखील बाहेर काढण्यास शेतकरी तयार नाहीत. त्यामुळे बाजारात आवक निम्म्यावर आली आहे. महाराष्ट्रातील लहान कांदा 2,000 ते 2,500 रुपये, मध्यम कांदा 2,500 ते 3,200 रुपये, मोठा कांदा 3,200 ते 3,600 रुपये दर होता. पांढऱ्या कांद्याचा दर 4,500 ते 5,200 रुपये इतका होता. 100 पिशव्या आवक झाली असून या कांद्यातही 1,000ची वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, फलोत्पादन खाते, बेळगाव जिल्हा फलोत्पादन संघ आणि जिल्हा कृषक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फल पुष्प प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. आज रविवारी प्रदर्शन पाहण्यास गर्दी झाली होती. क्लब रोड येथील ह्यून पार्कमध्ये 2025-26 वर्षाचे जिल्हास्तरीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदाचे 66वे वर्ष आहे. फल पुष्प प्रदर्शनात आकर्षकपणे मांडण्यात आलेली फळे, फुले, विविध प्रकारचा भाजीपाला पाहून नागरिकातून कौतुक होत आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण वृक्षमाता सालुमरद तिम्मक्का यांची विविध फुलांनी करण्यात आलेली आकर्षक मूर्ती आहे. म्हैसूर येथील दसरा महोत्सवात होणारी हत्तीवरील अंबारीची प्रतिकृती, विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिकृती, विविध फळे आणि जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आला आहे. प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस होता. बेळगाव पीबी रोड येथील उड्डाणपुलावर एक लोखंडी पट्टी रस्त्यावर उचलल्याने वाहन चालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते, अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी वेळीच लक्ष देत ही धोकादायक लोखंडी पट्टी हटवली. यावेळी रहदारी पोलीसही घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. लोकांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या या तत्पर कृतीमुळे संभाव्य मोठा अपघात टळला आणि नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशासनाने या पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणीही या निमित्ताने जोर धरू लागली आहे. एक T20 क्रिकेट आहे ना, मला जाम आवडतं. पण माझे पैसे इन्व्हेस्ट करताना मात्र मी गेल नाही तर गावस्करच बनतो. FD मध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण FD आहे तर स्टेडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टेडी आहे. विदेशी भ्रमण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज लागतो तो म्हणजे पासपोर्ट. आता पासपोर्ट काढणं अधिकच सुलभ झालं आहे. केवळ आठवडाभरात पासपोर्टसाठी कागदपत्रांची तपासणी केली जात असल्यानं पासपोर्ट मिळण्याचा कालावधीही कमी झाला आहे. त्यामुळेच बेळगाव पासपोर्ट सेवा केंद्रात जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत 12,487 जणांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. कॅम्प येथील पोस्टमन सर्कल येथे काही वर्षांपूर्वी बेळगावमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झालं. याच ठिकाणी पासपोर्टच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी वेटिंग टाइम अधिक असल्यामुळे नागरिकांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी 20 ते 25 दिवस थांबावं लागत होतं. यामुळे तातडीने पासपोर्ट हवा असणाऱ्यांना फटका बसत होता. बेळगावमधील अनेक जण शिक्षण, नोकरी, व्यवसाय, उद्योगानिमित्त परदेशात ये जा करत असतात. त्यामुळे पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
सध्या पोलीस व्हेरिफिकेशनसह 8 ते 10 दिवसांमध्ये कागदपत्रांची तपासणी केली जाते. पासपोर्टसाठी नोंदणी करताना पुढील 5 ते 6 कार्यालयीन दिवसात कागदपत्रांच्या तपासणीसाठी वेळ दिला जात आहे. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना पासपोर्ट काढणं आता अधिक सोयीचं झालंय. मोठ्या महानगरांपाठोपाठ आता बेळगावसारख्या लहान शहरांमध्येही रेल्वे तिकिटांचा काळा बाजार सुरू झाला आहे. आरपीएफ जवानांनी बेळगाव रेल्वे स्थानकात एकावर कारवाई केली असून त्याच्याकडून 45,242 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अजून काही जणांकडून असा काळा बाजार सुरू असून त्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. ज्या एक्सप्रेसला प्रवाशांची मागणी अधिक असते त्या एक्सप्रेसची बुकिंग करून फुगवटा दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्यानंतर ही तिकिटे काळ्या बाजारामध्ये दुप्पट किमतीला प्रवाशांना विक्री केली जाते. यापूर्वीही बेळगावमध्ये तिकिटांचा काळा बाजार केला जात असल्याची चर्चा सुरू होती, परंतु कोणावर कारवाई झाली नव्हती. आता रेल्वे पोलिसांनीच कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणलेत. राज्यातील समुदाय आरोग्य केंद्रे, प्राथमिक आणि तालुका रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या तज्ज्ञ डॉक्टर, कर्तव्य डॉक्टर, नर्सेस आणि फार्मासिस्ट पदे एका महिन्याच्या आत भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की आरोग्य विभागात रिक्त असलेल्या 337 तज्ज्ञ डॉक्टर आणि 250 कर्तव्य डॉक्टरांची कंत्राटी आधारावर भरती करण्यास मंजुरी दिली आहे. सरकारी कोट्यातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या सामान्य व तज्ज्ञ डॉक्टरांसाठी 1 वर्षाच्या अनिवार्य सरकारी सेवेत 1500 डॉक्टरांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच विभागातील मंजूर असलेल्या परंतु रिक्त असलेल्या 120 तज्ज्ञ डॉक्टर आणि 100 कर्तव्य डॉक्टरांची भरती थेट नियुक्तीद्वारे करण्यास अर्थ विभागाने सहमती दर्शवली असून ही प्रक्रिया प्रगती पथावर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या भरतीशी संबंधित उच्च न्यायालयातील प्रकरण अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाली लागेल. राज्यामध्ये 600 स्टाफ नर्स, 400 कनिष्ठ प्रयोगशाळा तज्ज्ञ आणि 400 फार्मासिस्ट पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. टिळकवाडी येथे बंद घर फोडून तब्बल 30 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले आहेत. 215 ग्रॅम सोन्याचे दागिने, 900 ग्रॅम चांदी व 15,000ची रोकड असा 30,50,000चा ऐवज चोरून नेल्याची नोंद टिळकवाडी पोलिसात झाली आहे. घरमालक विवेक बिरेंद्र प्रसाद पांडे, राहणार गुरुमाऊली अपार्टमेंट, मराठा कॉलनी, टिळकवाडी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विवेक पांडे यांच्या भाच्याचे लग्न असल्याने घराला कुलूप लावून कुटुंबियांसह मुरगोड, तालुका सौंदत्ती येथे गेले होते. 5 डिसेंबर रोजी गेलेले पांडे कुटुंबीय शुक्रवारी 12 रोजी दुपारी 11:15च्या सुमारास घरी पोहोचले. यावेळी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. लॉकर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. येथील बेडरूममधील रॅकमध्ये एका पर्समध्ये चाव्यांचा गुच्छा ठेवला होता. तो घेऊन कपाट उघडून चोरट्यांनी आतील 21,50,000 रुपये किमतीचे 215 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 9 लाख रुपये किमतीच्या 900 ग्रॅम चांदीच्या वस्तू व 15,000 रुपयांची रोकड पळवून नेली. या प्रकरणी टिळकवाडी पोलिसात फिर्याद दाखल झाली असून पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी तपास करत आहेत. राजहंसगड शिवारातील गवतगंजांना आग लागून एका शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. गरगुंजी क्रॉस नंदीहळ्ळी रोडवर काल शनिवारी दुपारी ही घटना घडली असून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. शिवाय चारा जळाल्यामुळे जनावरांचीही उपासमार होणार आहे. प्रकाश रघुनाथ थोरवत यांच्या शेतात ही घटना घडली. कच्च्या भाताच्या 2 गंजी, गवताच्या 2 गंजी, करडची 1 गंजी अशा 5 गंजा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. सुमारे 1.5 लाख रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे. भाताच्या 2 गंजांची मळणी करण्यात येणार होती. सुमारे 30 पोतीहून अधिक भात होईल अशी अपेक्षा होती. मळणी होण्याआधीच गवतगंजांना लागलेल्या आगीत भातही जळून खाक झाला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेजारच्या गंजांचे संरक्षण केले. प्रकाश थोरवत यांच्या घरी 3 जनावरे आहेत. आगीमध्ये गवत जळून खाक झाल्यानं या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारने या शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. बेळगाव चोरला गोवा हा मार्ग वेळ आणि इंधनाची बचत करणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र या रस्त्याची दयनीय अवस्था आणि देखभालीअभावी या मार्गाने प्रवास करणाऱ्यांचा जीव मुठीत घेण्याची वेळ आली आहे. मात्र 1.5-2 महिन्यातच नव्याने दुरुस्त केलेला रस्ता पुन्हा खचला असून रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे
वाढलेली झुडपे आणि झाकलेले दिशादर्शक फलक यामुळे वाहनधारकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे चोरला रस्त्याचे भिजत घोंगडे कधी सुटणार हा प्रश्न प्रवाशांमध्ये ऐरणीवर आला आहे. या स्थितीकडे लक्ष वेधत बेळगावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन झाडे झुडपे हटवणे आणि दिशादर्शक फलक स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. संभाव्य अपघात टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्याचे डागडुजीचे काम, झाडाझुडपांची नियोजनबद्ध छाटणी आणि दिशादर्शक फलक स्पष्टपणे उभारणे यासाठी पावले उचलावीत अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पवित्र निमित्ताने संस्कृत भारती बेळगाव शहर शाखेमार्फत हनुमान नगर येथे भगवद्गीता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. या प्रसंगी नगर संयोजक निखिल अजरेकर यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्र एकात्मता व सनातन संस्कृतीच्या जतनामध्ये संस्कृत भाषेचे महत्त्व अत्यंत भव्य आणि आवश्यक आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुब्रमण्यम भट यांनी भगवद्गीता हा प्रत्येक जीवन टप्प्यावर मार्गदर्शन करणारा दिव्य ग्रंथ आहे असे प्रतिपादन केले. दिवाकर देशपांडे यांनी हनुमान मंदिरात नियमित सुरू असलेल्या मोफत साप्ताहिक संस्कृत संभाषण वर्गांचे विशेष कौतुक केले व अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी एकत्रितपणे 15व्या अध्यायाचे पठण केले आणि संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसाराचा संकल्प केला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची चांगलीच उपस्थिती लाभली. बेळगावमध्ये जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि कन्नड संघटनांकडून वेळोवेळी मराठी भाषिकांना आणि फलकांना लक्ष्य बनवलं जात आहे. मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकाराचे रक्षण करावे या संदर्भात केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे युवा समितीच्या वतीने कित्येक वेळा तक्रार दाखल करण्यात आली. त्याबाबत अल्पसंख्याक आयोगाकडून सूचना देऊन सुद्धा कोणतीच दखल घेण्यात येत नाही. यामुळे याची तक्रार राष्ट्रपती आणि गृह मंत्रालयाकडे करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी शनिवारी आयोजित महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत सांगितले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी युवा समिती कार्यालयात घेण्यात आली. बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. येत्या 6 जानेवारी 2026 रोजी युवा समितीच्या वतीने योजित माध्यमिक सामान्य ज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.